आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या रूममध्ये कोट्यवधी रुपये ठेवले गेल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेला आहे। बुक केलेल्या हॉटेल रूममध्ये पैसे असल्याचा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय। अनिल गोटे यांनी 3 ते 4 तासांपासून या कुलूपबंद रूम बाहेर ठिय्या मांडलेला आहे। गंभीर स्वरूपाचे आरोप त्यांनी केलेले आहेत अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या अनुषंगाने। नंदुरबार जिल्ह्यात करण्यात आलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास 22 आमदारांचं शिष्टमंडळ आज धुळ्यात दाखल झालं होतं। धुळे शहरातल्या गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम नंबर 102 गेल्या 4 ते 5 दिवसांपासून बुक करण्यात आलेली होती। शासकीय कार्यालयांमधनं या ठिकाणी कोट्यवधी रुपये पोहोच करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केलेला आहे। विकास कामांमध्ये त्रुटी आढळल्यानं शासकीय कार्यालयांमधनं या ठिकाणी कोट्यवधी रुपये पोहोचल्याचं गोटेंनी आरोप करत म्हटलंय। आणि याच कुलूपबंद रूम बाहेर अनिल गोटेंनी गेल्या 3 ते 4 तासांपासून ठिय्या मांडलेला आहे। अनिल गोटेंनी केलेल्या या आरोपांनंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। हे रूम किशोर पाटील स्वीय सहाय्यक अर्जुन खोतकर यांच्या नावाने आणि 15/5/2025 पासून हे ताब्यामध्ये घेतलेली आहे। आज दुपारी ते 2 वाजेपासून 5 वाजेपर्यंत आयुष्याच्या समोर बसले होते अशी माझी माहिती आहे। मी एसपीला फोन केला, आरडीसीला फोन केला, जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये फोन केला, या ठिकाणी कोणीही यायला तयार नाही। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विशाल ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विशाल, काय नेमका हा प्रकार आहे, थोडक्यात याबद्दल काय सांगता येईल? 10 ते 15 आमदारांचं जे काही शिष्टमंडळ ते आज धुळ्यात दाखल झालं होतं आणि माजी आमदार अनिल गोटे यांना मिळालेल्या माहितीनुसार यांनी आज धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर ठिय्या मांडलेला आहे आणि 102 नंबरच्या रूम मध्ये जवळपास 5 कोटी रुपये अधिकाऱ्यांनी या आमदारांना आणून दिल्याचं आरोप यावेळेस आमदार अनिल गोटे यांनी केलेला आहे। अनिल गोटे यांनी अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकारी असतील किंवा संजय राऊत असेल यांच्या कानावर ही गोष्ट टाकल्यानंतर अद्यापही कुठलाही अधिकारी इथं आलेला नाहीये। अँटी करप्शन विशाल, थांबवतोय तुम्हाला काही क्षणांसाठी। स्वतः माजी आमदार अनिल गोटे आपल्यासोबत जोडले गेलेत फोन लाईनवरनं। अनिलजी, काय नेमका आपला आरोप आहे? आपण अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकांवर कोट्यवधी रुपये असल्याचा आरोप करताय। अनिल गोटे यांच्याशी संपर्क तुटलाय आपला, आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया, पण आपले प्रतिनिधी विशाल आपल्या सोबत आहेतच। विशाल, आपण माहिती देत होतात। अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकांच्या नावाने ही रूम बुक करण्यात आलेली होती 102 नंबरची आणि या रूम मध्ये धुळे जिल्ह्यातील आणि इतर ठिकाणाहून अनेक अधिकाऱ्यांनी आमदारांना पैसे दिलेले आहेत आणि या ठिकाणी 5 कोटी रुपये जमा आहेत असा आरोप आमदारांनी केलेला आहे। माजी आमदारांनी अनिल गोटेंनी केलेला आहे यावेळी। आणि आमदार अनिल गोटे यांनी अनेकांना फोन देखील केले, परंतु कुठलाही अधिकारी जागेवर 4 ते 5 तास 3 ते 4 तास म्हणून आले नसल्याचा आरोप देखील अनिल गोटे यांनी केलाय। अजिंक्य, ठीक आहे। विशाल, पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे। आपल्या सोबत पुन्हा एकदा अनिल गोटेजी जोडले गेलेले आहेत। अनिलजी, काय नेमका आपला आरोप आहे, काय नेमकी या सगळ्या संदर्भातली आपली भूमिका आहे? अनिलजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हॅलो, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? अनिल गोटे यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये कदाचित, मात्र आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया। या सगळ्या बातमी संदर्भातल्या अपडेट्स आपण इतर बुलेटिन्समध्ये देखील जाणून घेणारच आहोत। विशाल ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत होते। विशाल, आपले देखील आभार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।